रामराम मंडळी, बऱ्याच दिवसानंतर मी आलो आहे परत व्हिडिओ बनवायला. तर काय, आमच्या आवटे साहेबांचं दुकान आहे. आमच्या गावातील एकमेव आणि रिजनेबल रेटवालं कृषी केंद्र कल्पवंदू ॲग्रो पाडदी. तिथूनच मी नेहमी औषधी घेत असतो. तर काय, बागाला 04247 सोडायचं होतं, म्हणून आपण आपला सेटअप तयार केला. खुर्ची ठेवली आणि आमचे पंप साहेब हे खुर्चीवरच बसतात. खाली बसले तर काम त्यांच्याने होत नाही व्यवस्थित. जसं साहेब लोक कसे खुर्चीवर बसूनच काम करता, तसं हे बी खुर्चीवर ठेवणं पडतं हो. मग काय, त्याचं आपलं जोडजाड करली. ते सबलाईनला जी नळी आपण नेहमीची ठेवली आहे ती पंपाची, तिला पंपाले मग व्यवस्थित फिट करून घेतली. ते आउटलेट आहे पंपाचं, मग तिला व्यवस्थित तिकडे फिट करून घेतलं. मग आपलं जे औषध होतं 04247 ते बादलीमध्ये टाकलं आणि पाणी टाकलं तर त्यात एकदम बुडबुड्या होत होत्या. म्हटलं बाबा हे गरम आहे काय, मग पालं बोट टाकून तर गरम होत होतं. मग काडीनं मस्तपैकी ढवळून घेतलं. फॉस्फरस वगैरे असेल त्यात आणि मायक्रोन्यूट्रियन बी होतं त्याच्यामध्ये. मग ते बी एकदम काडीनं एकदम व्यवस्थितपणे ढवळून घेतलं आणि गरम असल्यामुळे ते एकूण एक पार्टिकल त्याचा पाण्यामध्ये विरघळून गेला. नाही तर आधीचे खतं असे होते की अर्धा तासापर्यंत त्याला ढवळत बसणं पडत होतं, पण हे ताबडतोब पूर्ण पाणी होऊन गेलं त्या खताचं. मग आपला जो 200 लिटरचा बॅरल आहे नेहमीचा, ज्याच्याने आपण आजपर्यंत खत सोडले बागाले, त्याच्यामध्ये आपण ते मिक्सचर आहे ते ओतून घेतलं आणि एक मोठ्या दंड्याने बॅरेलमध्ये पूर्ण पाणी पूर्ण ढवळून घेतलं, जेणेकरून ते पाणी पूर्णपणे त्या पाण्यामध्ये मिक्सर होऊन जाईल म्हणून. हे बघा, कल्पवंदू ॲग्रोवरून आणलेलं 04247 ते बॅरलमध्ये मस्तपैकी ढवळून घेतलं आहे आणि पंपामध्ये आता बादलीनं ते पाणी टाकणं. कारण की ह्यावेळेस मी काही ते सक्शन पंप तो काही मी टाकीमध्ये टाकला नव्हता. पाण्याचं वातावरण होतं, म्हटलं फटकीच्या टाकून एक खत सोडून देऊ आणि नंतर दुसरं पण कामं करायचे होते मला. मग काय, पंपाद्वारेच बादलीनं टाकून खत सोडलं बागाले आणि मग नंतर ते काम झालं आणि मग घडं बी फवारून घेतले. घडामध्ये बी कल्पवंदू ॲग्रोवरूनच औषध आणले होते मी. म्हणजे बरेचसे प्रोडक्ट मी आवटे साहेबांच्या दुकानावरून आणतो, कारण की ते आमच्या गावातलं एकदम रिजनेबल दुकान आहे, जे शेतकऱ्यांना जास्त लूटमार करत नाही. तर असा माझा आजचा प्रोग्राम होता. तुम्हाला कसं काय वाटला शेतकरीचा हा कार्यक्रम, नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी जय जवान जय किसान.